भगवद्गीता त्रयोदशोऽध्याय 25, 26, 27, 28 अन्ये त्वेव मजानन्तः श्रुत्वा न्येभ्य उपासते तेऽपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः अन्ये त्वेव मजानन्तः श्रुत्वा न्येभ्य उपासते तेऽपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः यावत् संजायते किंचित् तत्त्वं स्थावरजङ्गमं क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ यावत् संजायते किंचित् तत्त्वं स्थावरजङ्गमं क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व तागे सावत्तु वावत्तु विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समं पश्यन् हि नीगे हावत्तु समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वा न्येभ्यः उपासते तेऽपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः यावत् संजायते किंचित् तत्त्वं स्थावरजङ्गमं क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् 26ನೇ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ನಾನೊಂದು ತಪ್ಪು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಯಾವತ್ ಸಂಜಾಯತೆ ಕಿಂಚಿತ್ ಸತ್ವಂ, ನಾನು ತತ್ವಂ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಲ್ಲ, ತತ್ವಂ ಅಲ್ಲ, ಕಿಂಚಿತ್ ಸತ್ವಂ. ಯಾವತ್ ಸಂಜಾಯತೆ ಕಿಂಚಿತ್ ಸತ್ವಂ ಸ್ಥಾವರಜಂಗಮಂ. ಭಗವದ್ಗೀತಾ ತ್ರಯೋದಶೋಧ್ಯಾಯ 29 ಟು ಲಾಸ್ಟ್ ಶ್ಲೋಕಸ್, 34ವರೆಗೂ ಇದೆ. 4, 5, 6 ಶ್ಲೋಕಸ್ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋಣ. ಹಾಗೆ ಅಸೈನ್ಮೆಂಟು ಕೊಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲ ಮಾಡಿಬಿಡಿ. ಪ್ರಕೃತ್ಯೈವ ಚ ಕರ್ಮಾಣಿ ಕ್ರಿಯಮಾನಾನಿ ಸರ್ವಶಃ ಯಃ ಪಶ್ಯತಿ ತಥಾತ್ಮಾನಂ ಅಕರ್ತಾರಂ ಸ ಪಶ್ಯತಿ. ಪ್ರಕೃತ್ಯೈವ ಚ ಕರ್ಮಾಣಿ ಕ್ರಿಯಮಾನಾನಿ ಸರ್ವಶಃ ಯಃ ಪಶ್ಯತಿ ತಥಾತ್ಮಾನಂ ಅಕರ್ತಾರಂ ಸ ಪಶ್ಯತಿ. ಯದಾ ಭೂತ ಪೃಥಗ್ಭಾವಂ ಏಕಸ್ಥಮನುಪಶ್ಯತಿ ತತ ಏವ ಚ ವಿಸ್ತಾರಂ ಬ್ರಹ್ಮ ಸಂಪದ್ಯತೆ ತದಾ. ಯದಾ ಭೂತ ಪೃಥಗ್ಭಾವಂ ಏಕಸ್ಥಮನುಪಶ್ಯತಿ ತತ ಏವ ಚ ವಿಸ್ತಾರಂ ಬ್ರಹ್ಮ ಸಂಪದ್ಯತೆ ತದಾ. ಅನಾದಿತ್ವಾನ್ ನಿರ್ಗುಣತ್ವಾತ್ ಪರಮಾತ್ಮ ಯಮವ್ಯಯಃ. ನಂಗೆಲ್ಲ ಪರಮಾತ್ಮಾಯ ಮವ್ಯಯಃ. ಓಕೆ. ಶರೀರಸ್ಥೋಪಿ ಕೌಂತೇಯ ನ ಕರೋತಿ ನ ಲಿಪ್ಯತೆ. ಅನಾದಿತ್ವಾನ್ ನಿರ್ಗುಣತ್ವಾತ್ ಪರಮಾತ್ಮ ಯಮವ್ಯಯಂ. ಶರೀರಸ್ಥೋಪಿ ಕೌಂತೇಯ ನ ಕರೋತಿ ನ ಲಿಪ್ಯತೆ.
यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् क्षागे मावत्तु यावत्तु. ಸೊ ಕಾಗೆ ಕ್ಷಾವತ್ತು ಮಾವತ್ತು ಯಾವತ್ತು. ಸೊ 3 ಒತ್ತಕ್ಷರಗಳಿದ್ದಾವೆ, ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಹೇಳಿ. ಸೌಕ್ಷ್ಮ್ಯಾತ್ ಆಕಾಶಂ ನೋಪಲಿಪ್ಯತೆ. ಸರ್ವತ್ರ वस्थितो ದೇಹೇ ತಥಾತ್ಮ ನೋಪಲಿಪ್ಯತೆ. ಯಥಾ ಸರ್ವಗತಂ ಸೌಕ್ಷ್ಮ್ಯಾತ್ ಆಕಾಶಂ ನೋಪಲಿಪ್ಯತೆ. ಸರ್ವತ್ರ वस्थितो ದೇಹೇ तथात्मानोपलिप्यते. यथा प्रकाश यत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः. क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः. क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परं. क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परं. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. यदा भूतपृथग्भावम् एकस्तमनुपश्यति तथैव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते. तदा अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः. शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते. सर्वत्र वस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः. क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम 13 अध्यायः.